पैशाचं काम महत्व नाही, पैसा आज आहे उद्या नाही. केणगी आजोबासारखा देव माणूस आमच्या गावात हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून लोकांची सेवा करतात. जेवढं खाय तेवढं खावा, द्यायचं तर द्या, न द्यायचं जावा, असली पद्धत आहे बाबाची. याला 1 नंबर आहे. हा साहेबरा त्याने म्हणले का होईना दे, तुला काय कमी पडत नाही, तू करत राहा, मी देत राहतो म्हणले बाबा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो पुण्यनगरी स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधून. डिसेंबर एंडिंग सुरू आहे, कडाक्याची थंडी पडली सोलापूरमध्ये आणि स्वामींचा बुलावा आला. अक्कली रात्रीची हॉस्पिटल ट्रेन उतरलं सोलापूर आणि सोलापूर पासून 100 रुपये देत रिक्षाला पोहोचलो थेट अक्कलकोट या ठिकाणी. तर स्वामींचा बुलावा आला आहे, दर्शन करून घेऊ. आणि येथे येण्याचं मुख्य कारण ते म्हणजे इथून 25 किलोमीटर असलेल्या कर्नाटकाच्या बॉर्डर शेजारी शावळगाव. त्या शावळगावी एक आजोबा आहेत, बाबा आहेत वयोवृद्ध, जे अक्कलकोट मध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत अन्न पुरवतात. स्वतः मेहनत करतात, नाश्ता चहा पाणी जे काही असेल ते. पण येणाऱ्या भाविकास असं म्हणतात, पैसे असेल तर द्या, नाहीतर राहू द्या. एकंदरीत ते सर्व भाविकांसाठी किंवा तिकडल्या स्थानिक रहिवाशांसाठी एक मोफत सेवा पुरवत आहेत. आपल्या सेवेद्वारे आपली एक सिरीज चालू आहे #कोकण उद्योग, ज्यामध्ये छोटे मोठे व्यावसायिक व्यवसाय करतात, ते आपल्या समाज माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, जेणेकरून आपला मराठी माणूस हा पुढे झाला पाहिजे, स्पेशली उद्योगधंद्यामध्ये. तर म्हटलं आपण ह्या बाबांची भेट घेऊन त्यांची संपूर्ण मुलाखत घेऊ की कशा प्रकारे त्यांनी सेवा सुरू केली, का सुरू केली आणि आता पुढे सुरू राहील की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये अक्कलकोट ते शावळ आपण एसटीचा प्रवास करणार आणि तेथून पुढे सेवेकरी बाबांची मुलाखत घेऊन त्यांच्या हॉटेलमध्ये काय काय खायला मिळते ते आपण बघूया. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पण त्याआधी माझ्यासोबत एकत्र बोला, स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्यापैकी कोणी सोलो ट्रॅव्हलर किंवा एकटे येत असाल अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनी आणि राहण्यासाठी जागा शोधताय, रूम तर मिळणार नाही, पण हा अन्नछत्र शेजारी यात्री निवास या ठिकाणी तुम्हाला आरामात डॉर्मेटरी बेड किंवा डॉर्मेटरी सतरंजी मिळून जाईल, अगदी 100 ते 200 रुपयामध्ये. मुख्य कमानीपासून आत येत अन्नछत्र आणि त्याच्या बाजूला यात्री निवास. यात्री बोर्ड मध्ये अजिबात सोयीसुविधा नाही. यात्री निवास मध्ये एकटे येणाऱ्यासाठी स्पेशल सर्व्हिस आहे, ती म्हणजे डॉर्मेटरी बेड, डॉर्मेटरी सतरंजी आणि डॉर्मेटरी गादी. 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आवर्जून घ्या. मी देखील सकाळी याच ठिकाणी आलो यात्री निवास मध्ये, मस्तपैकी आंघोळ केली आणि गेलो थेट स्वामींच्या दर्शनी. नाश्ता केला. आता जाऊ आपण थेट शावळगावी. आता बस कितीची ती बघायला लागेल, कारण अक्कलकोट ते शावळ एकूण अंतरच आहे 20 ते 25 किलोमीटर. अक्कलकोट बस स्टँड आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तो टेम्पररी, परमनंटचं काम सुरू आहे. येत्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये आपल्याला एसटी बस स्टँड पाहायला मिळेल. समोर गाड्या लागल्याच आहेत. अक्कलकोट अलिबाग या ठिकाणी मालेगाव आणि पलीकडे लोकल रूट. चौकशी केल्यानंतर समजले की आपली गाडी शावळसाठी ठीक 10:30 वाजता या ठिकाणावर. काय झाला मामा, काय पाहिजे? वडा. वडा तेलकट नाही खायचं असतं. संत्री खा ना का, संत्री संत्री खायची का? संत्री संत्री हा खाणार का? खरा संत्री खा, मस्त वा. हा सोलून खा, सोलून चांगला वाटेल. अक्कलकोटला येत आहे तर या गोष्टीने देखील सामोरे जा. प्रत्येक 2-2 मिनिटाला तुमच्याकडे कोण आपण मागायला येणार, इतर पैसे द्या तर कधी खायला द्या. समोर बस आली कुर्डुवाडी गाणगापूर. बसमध्ये चढायला बघा तुफानी गर्दी झाली आहे भक्तांची. आपली सबस्क्राईब भाऊ की दादा, नाव आपलं? गणेश बिसे, कोल्हापूर. कोल्हापूरचे आहे तुम्ही? म्हणजे अक्कलकोटला असता का? दर्शनाला आलाय? आता दर्शनाला आलोय. अच्छा, मग आता कुठे चालले तुम्ही? गाणगापूरला. गाणगापूरला हाय गाडी आहे, चालू शावळला मी. चला धन्यवाद. कशा वाटत व्हिडिओ तुम्हाला? मस्त वाटलं. मगाशी तुम्हाला तिथं बघितलं मी सकाळी तुमचा व्हिडिओ बघितलेला. हा मगाशी बघितलं तिथं. अच्छा, हरकत नाही. धन्यवाद. आपले प्रेम काय मस्त असून दे. आणि युट्यूब लावलं टीव्हीला की तुमचे व्हिडिओ बघतो. अरे धन्यवाद धन्यवाद. मला स्वामी समर्थ महाराज की जय. तर येस, आपल्याला शावळगावी जायला गाडी मिळाली आहे हिरी. अक्कलकोट स्टेशन हिरी, जी आपल्याला सोडेल थेट शावळ या गावी. अक्कलकोट बस स्टँड ते शावळ एकूण 20 किलोमीटर अंतर आहे आणि अक्कलकोट स्टेशन पासून शावळगाव
8 किलोमीटर अंतर. इथे आपले माऊली भक्त आहेत, इकडचे राहणार आहेत. कुठलं गाव तुमचं? अच्छा, मग तर ही बस ते तुम्हाला सोडेल तिकडं? अच्छा. अक्कलकोट बस स्टँड ते शावळ या गावी आपण पोहोचलो. 25 किलोमीटरचा प्रवास करून या एसटी बसने अक्कलकोट हेळी. आणि या प्रवासादरम्यान आपल्याला लागलेले तिकीट भाडे एकूण प्रति व्यक्ती 35 रुपये, महिलांसाठी 50% आणि बाकीच्यांना म्हणजे पुरुषांना 35 रुपये. समोर बेकरी आहे, गोल्डन बेकरी, स्टॉप शावळगावचा. पुढचा रोड जातो थेट हेळी गावी. समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बरोबर साईडला बघा 3 दुकाने आहेत. एक ऑटोमोबाईल, बाजूला कुरकुरे, वेपर जे काय मिळेल. आणि आपण ज्या बाबांकडे आलो त्यांचं हे स्टॉल नाश्ता करण्याचा. सोलापूर जिल्ह्यातील स्वामी समर्थ नगरी अक्कलकोट. या अक्कलकोट तालुक्यातील मुख्य गावातून 25 किलोमीटरवर लागते कर्नाटक सीमेशेजारी शावळगाव. या शावळगावी 75 वर्षीय दानशूर व्यक्ती जी लोकांचे पोट भरून नाश्ता देत मनोभावे निस्वार्थपणे भगवंताचे नाम करून सेवा देतात. चहा, कांदा भजी, मिरची भजी, वडा उसळ, वडापाव, जिलबी, बालुशाही इत्यादी काही. या थोर दानशूर व्यक्तींचे नाव श्री माननीय शिवपाद किणगे. त्यांच्या हॉटेलवर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हात जोडून स्वागत करतात. तुमच्या जवळ पैसे असेल तरच द्या, नसतील तर राहू द्या, पण उपाशी पोटी जाऊ नका. बाबांच्या या गोड प्रेमळ स्वभावाने अनेक लोकांची मने जिंकली. त्यांच्याकडूनच जाणून घेऊ संपूर्ण सेवाधारी परिचय. बाबा नमस्कार. नमस्कार बाबा, नमस्कार. नाव आपलं पूर्ण? शिवपाल लक्ष्मण किणगे, राहणारा शावळ. तुम्ही सांगता आपल्या येणाऱ्या ग्राहकांना पैसे असेल तर द्या, नाही दिले तरी चालेल. ही खरी संकल्पना नेमकी काय आहे? मी एकदम गरिबी परिस्थितीमधून आलेला माणूस आहे. मला जरा आनंद वाटतोय. मला काय म्हटलो याला आत्म्याला, तू पहिला गरिबी परिस्थितीमध्ये आलेला माणूस आहे. सगळ्यात जवळ तू जेवण करून तू जगलेला एक माणूस आहे. पण बाबा तुला आत्ता भगवंत तुला दिले, हा थोडं काय तर कर. तसंच 1-2 भजी जास्त ठेव. पैसे असेल तर घे, नसेल तर राहू दे आणि कवा बी द्या, असं माझं एक इच्छा आहे. तुमच्या गुरूंचं नाव सांगा मला. माझं गुरुचं नाव सिद्धलिंग महाराज, आणखीन यल्ललिंग महाराज, आणखीन सिद्धरामेश्वर महाराज, स्वामी समर्थ, असं सिद्धरामेश्वर महाराज सगळ्यांचं त्यांच्या कृपेनं चाललेलं आहे इतक्यापर्यंत. तर आता मला सांगा बाबा, आतापर्यंत तुमच्याजवळ इकडचं स्थानिक वर्ग येतो नाश्ता करायला, पण बाहेरून किंवा लांबून असं कोण आले का आतापर्यंत? कुठून आलेत व्यक्ती? ते येते तर पुणे, इकडं सोलापूर, आणखीन अक्कलकोट, इकडं इंडी तालुका येतात, बिजापूर तालुका, बिजापूर जिल्ह्यामध्ये येतात. काही लोक येतात, नाश्ता करतात. पैसे कसं, पैसे नाही तर जावा, जे आहे नाश्ता करा. बरं असं झालंय का कधी लांबून व्यक्ती आली आहे, पैसे न देता गेली आहे? ते काय येतात कवा तर, बाबा तुझे पैसे आमच्याकडे राहिलेले आहेत, असं राहू दे, जावा म्हणतो. जावा म्हटलं तर मी ते ऐकत नाही, थोडं देऊन जाते. म्हणजे निस्वार्थपणे तुमची सेवा सुरू आहे. येणारा ग्राहक किंवा येणारी व्यक्ती, अतिथी आपण म्हणून त्याला, रिकामी पोटी जाणार नाही कधी. बरं, धन्यवाद. तुमच्या या खरंच कार्याला सलाम आहे माझा. खरंच तुमचे मी पहिले पाय पकडतो. नाही 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 हे बघा, भगवंत करत राहायचं. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आता यांना बी तेच सांगतो आम्ही, ते तुम्ही चांगलं करत जावा, तुम्हाला भगवंत चांगलं करतच जातं. मागं असतंय भगवंत. आम्ही किती नीट चांगलं वागतो तेवढं आम्हाला नीट होत आहे, चांगलं होतं. आम्ही सगळं सुखी आहे बघा. अजूनपर्यंत दवाखाने काय नाही, आमच्या घरच्या लोकांना काय 10 पैशाचा खर्च नाही. चाललेलं आहे भगवंत. आनंद. एक भाकरी जेवतो, इळभर करतो, संध्याकाळी एक भाकरी जेवतो, आनंद आहे.
कशाचं काय नाही. निस्वार्थ सेवा आणि तुमची कडी मेहनत हा यामध्ये माणूस सुखसमाधानी आहे. हा सुख समाधान. अन्नदान श्रेष्ठ दान म्हणायला सोपे, करायला मात्र जिगर पाहिजे. किणगे बाबांनी मोफत सेवा देण्याचे नेमके कारण काय? का ते लोकांकडून जास्त पैसे मागत नाही? तर त्याचे मुख्य कारण त्यांचे गुरु श्री सिद्धलिंग महाराज. मनोभावे सेवा करून महाराजांनी वरदान दिले. आयुष्य आरामाची जिंदगी सोडून दे, संपत्तीचा मोह सोडून दे, शावळ गावी येणाऱ्या लोकांची सेवा कर, त्यांची निराशा होता कामा नये. आणि तेव्हापासून बाबांनी सेवा करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते मोफत पाणी द्यायचे, मग इतर ठिकाणी जाऊन गोरगरिबांना मदत करायचे, मग हळूहळू भरभराट सुरू झाली आणि तेव्हापासून ही सेवा खंडित न पडता अखंड सुरू आहे. काय नको भगवंत, तुमचं सेवा करायचं एवढं मला महत्वाचं आहे. हा आमचा गुरु म्हटले, अरे बाबा तू काय आहे बघा, तो तुला कसला आशीर्वाद देतो, तुला लई मोठा आशीर्वाद देतो, तू कारमध्ये फिरायचा का, हे सगळं सोड आता म्हटले. बाबा मी दुसऱ्याचं मुसरं धुवून शेनी मी जेवण करायचा आशीर्वाद कर, बस मला काय नको, काय नको, पैसा नको, काय नको मला. पैशाचं का महत्व नाही, पैसा आज आहे उद्या नाही. बरोबर असं आहे, पैसा जास्त आला की रोग जास्त येतोय. त्यासाठी म्हटलं बाबा मला फक्त काय नाही, राबून दुसऱ्याचं मुसरं धुवून खाण्याचं मला आशीर्वाद कर बाबा म्हटलं. बाबाने म्हटले तू ये लोकांना म्हटले बघा कसला आशीर्वाद मागते बघा म्हटले बाबाने. मग त्याने म्हणले का होईना दे, तुला काय कमी पडत नाही, तू करत राहा, मी घेत राहतो म्हटले बाबा. अरे आनंद चाललाय भगवान. आपल्या बाबांच्या या स्टॉलवरती अनेक इकडचे स्थानिक वर्ग नाश्ता करण्यासाठी येतो. इकडची बाबांची आजची कांदा भजी, बरोबर, कांदा भजी बटाटा कुठली दुसरी मिरची भजी. तर इकडे स्थानिक वर्ग आले आहेत नाश्ता करायला. तर आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया की बाबांबद्दल थोडक्यात माहिती. सुपाल लक्ष्मण अण्णा किणगे हे आमचे भाऊ आहेत आणि ह्याने फार उत्तम प्रकारे गोरगरिबांना कमीत कमी पैसे असू द्या किंवा नसू द्या त्यांना नाश्त्याच्या रूपातून जेवणच करून पाठवतात. त्यांनी लय दिवसापासून पहिला सोलापूरला दूध देत होते, ते बी कोऑपरेशनच आहे. नुसतं फ्रीमध्ये सोलापूरच्या विद्यार्थ्यांना भाकरी न्यायचं कॉलेजना, त्यांनी सर्व्हिसला लागले, ड्युटीला झाले. मग ते संपल्यावर आता इथं गावातच म्हणून त्याने हॉटेल ठेवले. तर हॉटेल बी अगदी पद्धतशीर आणि गोरगरिबांना लय काळजी. तुम्ही माऊली भक्त आहे ज्यांनी नुकताच नाश्ता केला. दादा आपलं नाव? बसवराज मतकर्णा दुर्ग आहे, शेजारी गाव देवळच्या. बरं, तुमची काही प्रतिक्रिया? नाही, गरीब लोकांना मदत आहे, जेवायला काय व्यवस्थित नाश्ता करायला काय सवय पण नाही, तर तसंच नाश्ता द्यायला चांगला. शावळ गावी येणाऱ्या त्यांच्या हॉटेलला प्रत्येक व्यक्तींना पोट भरून नाश्ता पाणी देतात. यांच्या हातची सुप्रसिद्ध मिरची भजी खायला पंचक्रोशीतील लोकांची तुफानी गर्दी होते. आता नुसते फुकट कशाला खायचे म्हणून लोक दान धर्म करतात, परंतु बाबा ते घेण्यास पूर्णपणे नकार देतात. शेवटी लोकांना जबरदस्तीने पैसे द्यावे लागतात. आतापर्यंत आपण ज्या ज्या खानावळींना भेट दिली ते 40 रुपयात पोटभर जेवण, 60 रुपयात पोटभर जेवण, 70 रुपयात, 80 रुपयात घ्या, बिंदास का, पोटभर का, पण फेकून देऊ नका. मात्र इथे आल्यावर चक्क बॉल बाउंड्रीच्या बाहेरच गेलाय. या, बसा, पोटभर खा, पैसे असतील द्या, निवांतपणे द्या. आज नाही दिले चालेल, उद्या नाही दिले चालतील, नंतर काही द्या, नाही दिले तरी चालेल, पण पोटभर खा. निराशा होता मात्र का म्हणे. किणगे बाबांची निस्वार्थपणे सेवा आणि त्यांनी दिलेली थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि बाबांच्या आजचे इकडच्या संपूर्ण पंचक्रोशीतील आवडती भजी खाऊन घेऊया. याला बोलतात मिरची भजी, बरोबर दादा? मिरची भजी. सध्या मी डाएट वरती सुरू आहे, आपलं वजन नियंत्रण आणतोय, पण आता म्हटलं बाबांनी एवढे प्रेमाने दिली आहे तर ही प्लेट खाऊन घेऊ भजी. चवीमध्ये तर काही प्रश्नच नाही, तर पटपण खाऊन घेऊया. वडा सांबार आहे, आणखीन पुरी आहे, उपीट आहे, आणखीन जिलेबी आहे, भजी आहे, बालुशी आहे, खारा आहे, असं सगळा पदार्थ आहेत बघा. आणि या सर्व पदार्थांना कोणतीच किंमत नाही आहे, किंमत नाही.
जे तुम्ही द्याल हा की नाही द्याल नाही द्या. ते आम्ही स्वीकारू. हा आम्ही हिरा बेसन वापरतो भाऊसाहेब. बरं. 1 नंबर क्वालिटी बेसन आमच्याजवळ. हा हे बघा हिरा बेसन असते, हे क्वालिटी बेसन आहे काय? हिरा बेसन. हा आता स्वतः आता येते अक्रोडवरनं. हा हा. अहो मालक, पैशाचं काय घेऊन बसलाय? आज आहे उद्या नाही, शेवटी कामी कोण येतं? पैसा की माणूस? हे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास बाबा सांगत असतात. आपल्यासोबत अजून एक जॉईन झाले आहेत नाश्ता करण्यासाठी. दादा आपलं नाव? आणि हे बोलले की मी रत्नागिरीला राहतो, म्हणजे कामानिमित्त तिकडे असतो. तुम्ही कायम तिकडे असता की आता सुट्टी म्हणून इथं आलाय? 10-12 वर्ष तिकडेच आहे मी. आता कामासाठी शेतीचं काम असतं ना, त्यामुळे इकडे आले. अच्छा, मग तुम्हाला इथे बरं वाटतं की तिकडे बरं वाटतं? तिकडं बाबांच्या हातचं काय आवडतं खायला? भजी, मिरची भजी. चिवडा. नमस्कार, शेतकरी शिवकुमार किणगे. मी एक 10 वर्ष झालं. 10 वर्ष. ते बोलले की त्यांनी सेवा सुरू केली गुरु भगवंताच्या आशीर्वादाने, त्याच्या कृपेने. तर आता भविष्यामध्ये तुमचं काय प्लॅनिंग आहे? नाही, ह्यांनी सांगितलं तसं आम्ही करणार. ही सेवा कायम हा स्वरूपी सुरू राहणार की तुमची येणारी पुढची पिढी त्यांना पण तेच मार्गदर्शन? भगवंताची कृपा आहे, आपलं काम, आपली निस्वार्थ सेवा सुरू ठेवायची. मग तुम्ही कशी मदत करता आपल्या बाबांना? मी असंच त्याच्या हातामध्ये जे असं कुठं गावाला वगैरे जायचं तर मीच बनवतो. अच्छा, आणि जे पदार्थ बनतात ते स्वतः बनवतात? हा, त्याने बनवतात, मी पण बनवतो. हा, बरं. मग तुम्ही त्यांच्या हाताकडे शिकला की वेगळा? त्यांच्या हाताकडे. अरे वा, सुंदर सुंदर सुंदर. मग तुमचं हेच मेन आहे सगळं? हा आहे, आणि लग्नाचे ऑर्डर वगैरे सगळं करतो. हा, अरे वा, सुंदर सुंदर. छान. तुमच्या या म्हणजे म्हणतो ना व्यवसायामध्ये, या सेवेमध्ये भरभराटीची यश मिळत जावो आणि आपले स्वामींची कृपा कायम पाठीशी असो. श्री शिवपाद लक्ष्मण किणगे अर्थातच आपले हे सेवेकरी निस्वार्थपणे सेवेची गोड कामगिरी सकाळवाल्याने यांची पूर्णपणे दखल घेतलेली आहे. फक्त सकाळच नव्हे, साम टीव्ही, इकडचे सोलापूर, पुणे, अक्कलकोट या ठिकाणी लोक आले होते. किणगे आजोबासारखा देव माणूस आमच्या गावात हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून लोकांची सेवा करतात. स्टँड पासून आपण ज्या बसने प्रवास केला हिरी, त्या बसचे बस चालक, बस वाहक आपल्यासोबत आता जॉईन झालेले आहेत. नमस्कार माऊली, नाव आपलं? शिवाजी पवार. सिलवंत गुरव. पवार आणि गुरव असत आमच्या कोकणात पण असत. हरकत नाही. तर या बाबांच्या सेवेबद्दल, आणि ह्याने देखील सेवा केलेली आहे, तर बाबांच्या सेवेबद्दल तुमचं काय मत आहे? यांची निस्वार्थ सेवा. त्यांचं काय मोठं काम आहे त्यांचं, आम्ही काय सांगू शकत नाही बाबाचं. तसं काय नाही बाबा, बाबा देव माणूस आहेत. जनसेवा चांगली आहे त्यांची. काही असो नसो पोटभर जेवण करा, जेवण करून आम्हाला इथं आले की चहा नाश्ता केल्याशिवाय पाठवतच नाही. अरे वा, असला देव माणूस. म्हणजे कधी आपला सरकार हे विचार करत नाही, पण आपला माणूस विचार करतो, जनतेचा विचार करतो. नक्की. जेवढं खायचं तेवढं खावा, द्यायचं तर द्या, न द्यायचं जावा. एकमेव आहे अख्ख्या महाराष्ट्रात, जेवढं बघितलं आम्ही तेवढ्यात एकच माणूस भेटला आतापर्यंत. आपल्या हॉटेलची स्वच्छता कायम असावी म्हणून किणगे बाबा स्वतः मेहनत करतात, अन्न बनवतात आणि पदार्थांना लागणारे जिन्नस हे चांगल्या कंपनीचे देखील असतात. जे स्वामी भक्त अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात आहेत, आवर्जून शावळ गावी जात या दानशूर माऊलींना भेट द्या. तुमची गाडी असेल, अर्ध्या तासात स्टेशन रोडने आरामात तुम्ही पोहोचू शकता. एसटी महामंडळाने प्रवास करायचा तर हिरी या ठिकाणी जाणारी एसटी हॉटेल शेजारी सोडते. टायमिंग लक्षात ठेवा, अक्कलकोट बस स्टँड वरून सकाळी 8ची, 1 11ची आणि दुपारी 2 वाजता. नाश्त्यासाठी बाबांनी दरफलाक अजिबात लावला नाही, कारण जनसेवा हीच श्रेष्ठ सेवा. तरी सुद्धा ज्यांना द्यायची असेल अल्प दरात तुम्ही देऊ शकता आणि या ठिकाणी उपलब्ध आहे. चहा 5 रुपये, कांदा भजी 25 रुपये, मिरची भजी 30 रुपये, वडापाव 10 रुपये. या पदार्थांची लिमिट नसून पोटभर अनलिमिटेड खा. किंमत ही तेवढीच. पैसे असेल तरच द्या, नाहीतर राहू द्या. ವಡ ಸಾಂಬಾರ ಭಾಳ ಚಂದ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ. ಒಂದ್ ನಂಬರ್ ಬಜಿ ಮತ್ ಬಾಲುಶೇರಿ ಜುಲಾಬಿ ರೀ ಎಲ್ಲ ಒಂದ್ ನಂಬರ್ ರೀ. ಹಾ ಸಾಹೇಬ್ರ, ಕ್ವಾಲಿಟ್ ಒಂದ್ ನಂಬರ್ ರೀ. ಪುಣೆ ಬಾಂಬೆ ಹಿಡಿದು ಮಂದಿ ಬರ್ತದ್ರಿ, ಬೆಂಗಳೂರು ಹಿಡಿದು ಮಂದಿ ಬರ್ತದ್ರಿ. माऊलींच्या या निस्वार्थ कामगिरीला मानाचा मुजरा. साक्षात जिवंतपणे घडते माऊलींच्या रूपात श्री स्वामी समर्थांचे दर्शन. तुम्ही अक्कलकोटला आलात, आवर्जून या शावळ गावी भेट द्या.
व्हिडिओमधून देण्यात आलेली माहिती आवडली असेल तर लाईक करून सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करा. अक्कलकोट या ठिकाणी येऊन घेतले स्वामी समर्थांचे दर्शन. पुढे मग 25 किलोमीटर एसटीचा प्रवास करून आलो शावळ गावी आणि इथूनच 8 किलोमीटर ती हिळी गाव लागेल, जे कर्नाटकाच्या एकदम बरोबर शेजारी. पण इथे येऊन निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या किनगे बाबांची भेट झाली, त्यांच्याशी मुलाखत झाली, आमचं बरंच बोलणं झालं. व्हिडिओ दाखवता नाही आलं आणि मला कसं बोलकी माणसं खूप आवडतात. शांतपणे आपल्याच कामामध्ये व्यस्त, अजिबात नाही. गोड गप्पा गजाली हे हुकच होय, काय म्हणतास. सकाळच्या वेळेला आलो असतो तर आपल्याला गर्दी भेटलीच ती. मी आलो तेव्हा पण गर्दी होती. आता दुपारची वेळ झाली, लोक जेवायला गेले. यांचे चिरंजीव देखील जेवायला गेले आहेत, परंतु बाबा मात्र रात्रीचे जेवतात. त्यांचं असं म्हणणं आहे की मी सकाळी दुपार काही खात नाही, फक्त एक टाइम जेवतो रात्रीचं. सोलापूर, अक्कलकोट, पुढे तुळजापूर, पंढरपूर या ठिकाणी स्थानिक वर्गांची जर आपण घरे पाहिली तर विटांची म्हणा किंवा दगडांची काय काय ठिकाणी, पण पहिल्यांदाच चिरे बांधकामाचं घर बघतोय या ठिकाणी. इथे एक आहे, समोर एक आहे. मी शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शावळ, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. इथे येऊन मी बाबांच्या आजची गरमागरम चहा आणि त्यांची आजची सुप्रसिद्ध मिरची भजी खाली आणि या दोघांची जी टोटल किंमत झाली 40 रुपये. पण मी ठरवलं होतं की बाबांना राऊंड फिगर म्हणून आपण 100 ते 150 रुपये द्यायचे, एक मदत म्हणून. परंतु बाबांचा जो स्वभाव आहे तो पैसे घेण्यास नकार दिला. त्यांच्या मुलांना पण बोललो, त्यांना पण बोललो. आणि येत्या दिनांक 4 जानेवारीला यांचा वाढदिवस आहे. इकडच्या पंचक्रोशीतील लोक आणि त्यांचे चिरंजीव हे सर्वजण मिळून बाबांचा वाढदिवस करणार आहेत. बाबांना खरंच आवडत नाही, परंतु 77 वर्ष पूर्ण होणार आहेत, त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस होणार. म्हटलं माझ्याकडून फुलना फुलाची पाकळी ते तरी घ्या, परंतु बाबांनी घेण्यास सक्त मनाई केली. बाबा बोलले की तुमचं प्रेम, तुम्ही एवढं लांबून आलात खास माझ्यासाठी, हे मला बरं वाटलं. तुमच्याकडून मी कोणतेही असे आकारणी घेणार नाही. शावळ गावचा आठवडी बाजार बुधवारी भरतो. कोण कोण आहेत शावळमधून नक्कीच कमेंट करा. आणि त्यासाठी उद्याची तयारी सुरू आहे. जिलेबी, तिकडे बालुशाही तयार झालेली आहे. चला चला, एसटी आली बाबा. चला भाऊ, धन्यवाद. भेटू नंतर पुन्हा येतात. आपली एसटी आली, हिळी अक्कलकोट. चला या सावकाश. एसटी रिकामी आहे, मला वाटतं की भरून येईल, पण नाही. मे बी पुढे भरेल, कुठं स्टेशन रोडला. आणि आपल्यासोबत बाबा. बाबांचा प्रवास अक्कलकोट स्टँडपर्यंत लग्नाला जाणार आणि मग संध्याकाळी घरी, बरोबर ना. या माऊली. मला जायचं मंदिराकडे पुन्हा एकदा आणि बाबा गेले थेट बस स्टँड दिशेने. हॅशटॅग कोकणाच्या सिरीज मधील निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या आपल्या बाबांचा एपिसोड कसा वाटला जरा नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओमध्ये अक्कलकोट पासून त्या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल, बसेस किती उपलब्ध आहेत आणि डिस्टन्स किती, ती माहिती दिलेली आहेत. पण त्यासोबत दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाबांशी हमखास बोलू शकता. सकाळी आलोच तेव्हाच जाऊन वटवृक्ष मंदिरात स्वामींचे दर्शन घेतले. त्यानंतर गेलो शावळ गावी, आलो रिटर्न पुन्हा संध्याकाळी 5 वाजता. मग यात्री निवासमध्ये डॉर्मेटरी गादी घेत पुन्हा एकदा घेतले स्वामी समर्थांच्या समाधी मठात दर्शन. यात्री निवासमध्ये तुम्हाला 3 प्रकारचे डॉर्मेटरी भेटतात. एक सतरंजी 100 रुपयामध्ये, 200 रुपयामध्ये फक्त गादी मिळेल, उशी, चादर जे काय असेल ते, आणि लगेज ठेवण्यासाठी छोटीशी पेटी पण त्याला कुलूप नाही. आणि 300 रुपयामध्ये तुम्हाला बेड मिळतो, लॉकर मिळतो, सर्व काही सोयीसुविधा मिळतात. फक्त वॉशरूम बाथरूम हे मात्र कॉमन आहे. मग ते तुम्ही रूम घ्या, नाहीतर मग डॉर्मेटरी घ्या. महाराष्ट्राची आपली लालपरी तशी गोयंची कदंबा बस आधी वास्को सोलापूर रूट होता, आता अक्कलकोटपर्यंत एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे जे असतात राहणारे गोयंचे त्यांना आता ते अक्कलकोटपर्यंत येऊ ही बस असा खायची वास्को अक्कलकोट. पण यार बस फुल पॅक आहे. प्लॅन केला होता व्हिडिओ शूटसाठी. आजचा व्हिडिओ आवडल्यास आवर्जून एक लाईक करा. या दानशूर व्यक्तीचं महत्व सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण व्हिडिओ शेअर केला पाहिजे सर्वांना. एक रात्र मी या ठिकाणी मुक्काम करणार अक्कलकोटला स्वामींच्या सानिध्यामध्ये. उद्या पहाटे पहाटे एक स्पेशल जर्नी होणार, घाट जर्नी थेट कोकणात जाताना. पहिल्यांदा माझा या घाटातून प्रवास असेल. मे बी तुमचा असेल की माहित नाही, पण माझा मात्र पहिल्यांदा इतक्या 4 वर्षातल्या एसटी प्रवासामधला. तो व्हिडिओ पाहायचा असेल सो स्टे ट्यून. आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.